आज नगर परिषद पाथरी तर्फे जन आजीविका कार्यक्रम, त्याला काय म्हणतो आपण, DJAY या अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला नगर परिषदेचा। या कार्यक्रमाचं नियोजन पाथरी शहराचे लोकप्रिय नगराध्यक्ष आसिफ भैया खान यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व नगरसेवक, सर्व नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला। आणि यामध्ये प्रमुख उद्देश हा होता की महिला सक्षमीकरण, महिला व बाल कल्याण विभाग नगर परिषद मार्फत असतो, तर त्यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी जे जे बचत गट आहे, तर यासाठी आजचं हे शिबिर आयोजित केलं होतं। या बचत गट महिला जेवढ्या महिलांना या ठिकाणी बोलवलं, यांना मार्गदर्शन शिबिरामध्ये की कशा प्रकारे तुम्ही उद्योग व्यवसाय करावा, की जेणेकरून तुम्हाला उद्योग व्यवसाय उभा करून आर्थिक स्वावलंबन तुमच्या कुटुंबाचं तुम्हाला करता येईल, कुटुंबाला तुम्हाला हातभार लावता येईल, या उद्देश नगर परिषदेच्या वतीने आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचे जे जे काही गृह उद्योग असतील, छोटे उद्योग असतील, त्यासाठी तुम्हाला आम्ही अर्थसहाय्य करू, तुम्हाला बँकेतून कर्ज पुरवठा करू। आणि यामध्ये विशेष बाब अशी की नगराध्यक्ष आसिफ भैया खान यांनी पाथरी शहरातील जे बचत गट आहेत, जे व्यवसाय उद्योग करतात, परंतु त्यांना दुकान उपलब्ध होत नाही, त्यांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी त्यांना मार्केट उपलब्ध होत नाही, तर अशा बचत गटांना नगराध्यक्षांनी आज जाहीर केलंय की आम्ही त्यांना 5 गाड्या देऊ। एक मोठी घोषणा केलेली आहे की आतापर्यंत नगरपालिकेच्या माध्यमातून असं काम झालेलं नाही। बचत गटांचे कार्यक्रम होत आलेले आहेत, परंतु महिलांना आतापर्यंत कुणी नगरपालिकेच्या माध्यमातून दुकान देऊ शकलेलं नाही, परंतु आसिफ भैयाने जाहीर केलेलं आहे। आणि याही पुढे जाऊन त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या महिन्यामध्ये आम्ही 5 दुकानाचं उद्घाटन या ठिकाणी महिला बचत गटांच्या सर्व सदस्यांना आम्ही आमंत्रित करू आणि त्याचं आम्ही उद्घाटन घेऊ। एक चांगली सुरुवात केलेली आहे। महिलांना आम्हाला न्याय द्यायचा आहे नगरपालिकेच्या माध्यमातून, महिलांनी उद्योग वाढवावेत। आणखीन एक आम्ही प्रयत्न या निमित्ताने करणार आहोत की महिलांना आम्ही क्लस्टर जे आहे की त्यांचे जे जे बचत गट आहेत, त्या बचत गटामध्ये आम्ही कॉटन क्लस्टर पाथरी शहरासाठी आणू, त्यामध्ये जवळजवळ 400 ते 500 महिलांना त्यामध्ये रोजगार मिळेल। आणि इथले जे उत्पादन आहे हे राज्यभर उत्पादन जे आहे याची विक्री होईल, यासाठी प्रयत्न करणार आहोत। कॉटन क्लस्टर ठिकठिकाणी आहेत, परंतु पाथरी नगरपालिकेमध्ये नाही, तर आम्ही महिलांसाठी ते सुद्धा प्रयत्न करू। एकंदरीत महिलांना सक्षमीकरणासाठी जे जे प्रयत्न होतील ते सर्व प्रयत्न नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि आम्ही सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून आम्ही ठिकठिकाणी प्रभागातील सर्व महिलांना न्याय द्यायचा प्रयत्न करू, एवढंच या निमित्तानं मी बोलेल। आणि आजचा हा कार्यक्रम अगदी यशस्वी झालेला आहे, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये महिला आलेल्या आहेत। 400 पेक्षा जास्त महिला आजच्या कार्यक्रमाला, महिलांची उपस्थिती लक्षणीय होती आणि महिला इथून विचार घेऊन गेलेल्या आहेत की नाही, आम्हाला इथून गेल्यानंतर आम्हाला एक चांगला उद्योग व्यवसाय करायचा आहे। आमच्या पाठीशी नगराध्यक्ष आसिफ भैया खान आहेत, आमचे नगरसेवक आहेत आणि निश्चितपणे आम्हाला ते पाठबळ देतील, अशी ते निश्चितपणे या कार्यक्रमातून ते विचार घेऊन जातील। आणि मी आजच्या या कार्यक्रमासाठी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी जे जे सहकार्य केलं त्यांचं सुद्धा आभार मानतो। आणि राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे यांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली, महिलांसाठी जे जे काही मोठ्या योजना असतील त्या योजनेचा जे लाभ आहे हा महिलांना कसा मिळेल, पाथरी नगर परिषदेमधून शिंदे साहेबांकडून आम्हाला काय मिळतंय, सईद भैयाला आम्ही त्यासाठी सुद्धा विनंती करू। आणि निश्चितपणे महिलांसाठी काय अजून काय करता येईल, एकनाथ शिंदे साहेबांमार्फत आम्हाला काय मदत मिळेल, याची सुद्धा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू, एवढंच या निमित्ताने बोलू। आणि धन्यवाद, शुभेच्छा।